श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप सौ शालिनी गोखले पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. रामायणात एक गोष्ट आहे. सेतू बांधावयाचे काम जोरात सुरू होते. नळ, नीळ, जांबवंत व अनेक वानर मोठमोठ्या शिळा उचलून समुद्रात टाकत होते. रामनाम मुद्रांकित शिळा. सारी वानरसेना लंकेमध्ये जाण्यासाठी काम लवकर होणे आवश्यक होते. कामाने वेग घेतला होता. त्यावेळी एक छोटीशी खार झाडाच्या बुंध्याजवळ बसून बघत होती. तिला वाटले, हे रामकार्य करताहेत तर आपलाही काही हातभार लागावा. ती बिचारी काय करणार? पण वाळूत लोळली व ते वाळूचे कण शिलांमध्ये जाऊन झटकू लागली. श्री रामरायांनी तिच्याकडे एक कौतुकाचा कटाक्ष टाकला आणि तिच्या प्रयत्नांचे सार्थक झाले. तसे हे 4 ओळींचे लिखाण म्हणजे रामकार्यातील खारीचा वाटा आहे. तीर्थरूप तात्यासाहेबांचे खरे नाव रामचंद्र, पण सर्व श्रींच्या परिवारात ते तात्यासाहेब केतकर म्हणूनच ओळखले जात. त्यांच्या बरोबरीची मंडळी व अगदी घरोबा असलेले सर्व लोक त्यांना तात्या म्हणूनच संबोधत. माझे नाते म्हणजे माझ्या आत्तेसासूबाई अंबू आत्या या तीर्थरूप तात्यासाहेबांच्या पत्नी. माझे सासरे तीर्थरूप पंडितराव त्यांना अंबुताई म्हणत. आम्ही मालाडला बरेचदा जात असू. माझे लग्न पण मालाडलाच ठरले. पुढे तीर्थरूप तात्यासाहेब श्रींच्या समवेत नागपूरला आमच्याकडे 8 दिवस होते. प्रत्यक्ष त्यांच्याशी क्वचित कधीतरी 4-2 शब्द बोलण्याचा योग आला असेल, पण त्यांचा घरातील वावर म्हणजे प्रत्यक्ष फूर न दिसता त्याचा सुगंध मात्र अखंड दरवळत राहावा तसे असायचे. कधीही मोठ्यांदा बोलणे नाही. त्यांच्या बरोबरीची मंडळी म्हणजे तांबे काका उर्फ रामदास तांबे, D.R. जोशी, D.G. जोशी, बाबा काशीकर, पंडितराव, आणखी कितीतरी. या मंडळीत त्यांचे थट्टा विनोद, चेष्टा मस्करी चालायचे. त्यांच्या तोंडून श्रींचा आविष्कार होऊ लागल्यावरही ते स्वतः अगदी सामान्य माणसासारखे वागत. आजूबाजूचे लोक त्यांना मान देत, त्यांचा शब्द झेलायला उत्सुक असत, पण त्यांनी स्वतः कधी असा मोठेपणा मिरवला नाही. त्यांचे बोलणे व त्यांची प्रत्येक कृती श्रींना शोभणारी, आवडणारी व्हावी याचे ते सहजरित्या काळजी घेत. अगणित लोकांनी त्यांच्या कितीतरी जवळीक साधणाऱ्या आठवणी सांगितल्या. काही मंडळी तर आम्ही तात्या व महाराज वेगळे मानतच नाही असे म्हणणारी भेटली. पण हे तीर्थरूप तात्यांना भावले नाही. तीर्थरूप तात्यासाहेब एक व्यक्ती म्हणून इतके मोठे होते की लोकांना तसे वाटणेही साहजिक आहे. तीर्थरूप तात्यांच्या आयुष्यातील पहिली काही वर्षे शिक्षणाच्या निमित्ताने ते बाहेर राहिले. तरी त्यांचे वडील तीर्थरूप भाऊसाहेब व आई तीर्थरूप बाई गोंदवल्यास राहिल्यावर तीर्थरूप तात्यासाहेब व त्यांची भावंडे बरीच वर्ष गोंदवल्यात राहिली. त्यांना तेथे श्री महाराजांचा सहवास मिळाला व या व्यक्तिमत्वाने तो पूर्ण शोषून घेतला, आत्मसात केला. अर्थात श्रींचीच तशी योजना असणार. असो. तीर्थरूप तात्यासाहेबांचे लग्न झाले तेव्हा ते 18-19 वर्षांचे होते. लग्नाच्या वेळी अपूर्व घडले. श्री झोपून राहिले. त्यांच्याशिवाय लग्न लागणार नाही म्हणून भाऊसाहेबांनी वडिलांनी सांगितले. श्री उठल्यावर घाई करून त्यांनी लग्न लावले. तो मुहूर्त अमृत वेळेचा होता. मुख्य म्हणजे श्रींनी तीर्थरूप तात्यासाहेबांना आपल्या घोड्यावर बसवले व त्यांचे लगाम आपल्या हाती धरले. असे वाटते की ही पुढील सर्व जीवन नाट्याची नांदी होती. तीर्थरूप तात्यासाहेबांना घोड्यावर बसविले म्हणजे खूप मोठे केले. मान मरातब मिळाला, पण त्यांच्या जीवनाचे लगाम श्रींच्या हाती असल्याने तो अश्व कधी उधळला नाही, कधी वाकड्या वाटेला जाऊ शकला नाही. तीर्थरूप तात्यासाहेबांनी आपले जीवन श्रींच्या चरणी समर्पित केले होते. ते संपूर्ण शरणागत झाले होते. वयाच्या 40व्या वर्षी त्यांच्या वाणीतून श्रींचा आविष्कार होऊ लागला व तसे होण्यासाठी त्यांच्या आईवडिलांची पुण्याई कामी आलीच. पण हे होण्यासाठी ज्या तऱ्हेचे मन व वाणीचे शुद्ध स्वरूप असावे लागते तसे व्रतस्थ जीवन तीर्थरूप तात्यासाहेबांनी सांभाळले नव्हे, श्रींनीच त्यांच्याकडून करवून घेतले.
एक दिवस अशाच आठवणी निघाल्या असता तीर्थरूप तात्यासाहेबांचा नातू चिरंजीव अरविंद म्हणाला, त्यांना कुणाला रागवायचे असेल तर अगदी खुळा आहे, वेडा आहे असे म्हणत. फार वाईट वर्तणूक पाहिली तर आता त्याला श्री महाराजांनीच सांभाळावे असे म्हणत. पण कधीही त्यांनी अपशब्द वापरला नाही. श्रींची भेट व्हावी म्हणून प्रथम त्यांनी प्लॅनचेट करून पाहिले व नंतर श्रींचा आविष्कार सुरू झाला. त्यानंतर काही वर्षांनी एकदा आमचे स्नेही डॉक्टर आप्पा आठवले यांनी तीर्थरूप तात्यासाहेबांना विचारले, हे जमले नसते तर वेड लागणे अथवा भ्रमिष्टपणा अशा गोष्टी संभवतात, त्याचे तुम्हाला भय वाटले नाही का? तेव्हा तीर्थरूप तात्यासाहेब मनापासून म्हणाले, अरे श्री महाराज तसे होऊ देणार नाहीत, पण समजा त्यांच्याकरिता वेड लागले तर काय बिघडले? इतके सर्वस्वाने त्यांनी श्रींना वाहून घेतले होते. हे सर्व लिहिताना पूज्य विनोबांच्या गीताई या काव्यातील स्थितप्रज्ञाच्या वर्णनाच्या ओळी आठवल्या. सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे. ह्याच्या पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की तीर्थरूप तात्यासाहेब म्हणजे मूर्तिमंत सात्विक प्रसन्नता व लीनता. तात्यासाहेबांमुळेच आपल्याला श्रींचा वाणीरूप सहवास घडला. त्यांच्या स्मृतीस आमचे कोटी कोटी दंडवत. असो. साधक हो, उद्यापासून आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.